केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व माहिती होण्यास मदत मिळणार आहे। यातून आलेल्या संख्यात्मक आकडेवारीतून त्या घटकांसाठी विकासात्मक योजना राबविण्यास मदत होईल। यातून मागास वर्गासह प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। वरुड तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान घेण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार सुधाकर कोहड़े, उमेश यावलकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार आदी उपस्थित होते। यावेळी बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे जीवन सुखकर करण्यात येत आहे। जिवंत 7/12 ही मोहीम राबवून 7/12 वरील मृत्यू झालेल्यांची नावे वगळून केवळ जिवंत व्यक्तींच्या नावांचे 7/12 शेतकऱ्यांना घरपोच वितरित करण्यात येत आहे। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान, मतदान कार्ड वाटप, पीएम किसान सन्मान निधीची वाटप, ट्रॅक्टर वाटप आदी योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले। शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे। आता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, पुढच्या 3 वर्षांनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना जी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येते आहे, या योजनेच्या माध्यमातून दिवसानी 12 तास वीज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही घेतो आहे। पुढच्या 3 वर्षानंतर शेतकऱ्यांना रात्री शिवारात जायची गरज पडणार नाही। कालचा दिवस महत्वाचा आहे, ऐतिहासिक दिवस आहे। काय दिवस आहे ऐतिहासिक? 1948 पासून वाट बघतोय आपण। 1948 पासून वाट बघतोय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये SC ST लोकसंख्या जनगणना करायची। SC जनगणना, ST जनगणना, आदिवासी जनगणना, शेड्यूल कास्ट जनगणना, मागासवर्गीय जनगणना। बाकी जाती मोजता येत नाही, सर्वांना इतर। हा कायदा 1948 पण माननीय मोदीजींनी काल ऐतिहासिक निर्णय घेतला। आता 12 बोलतेदार 18 पगड जाती, 3250च्या वर ओबीसी समाजाच्या जाती, या सर्वांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय आणि सर्वेक्षण करून आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करून या समाजाला न्याय देण्याचा निर्णय। SC ST OBC इतर कोणताही समाज राहो, सर्व समाजाचं सर्वेक्षण झालं पाहिजे। त्या समाजाच्या अनुसार त्या समाजाला त्या ठिकाणी मदत केली गेली पाहिजे। सरकारची मदत लोकांना भेटली पाहिजे। समाधान शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या योजना जनतेला भेटल्या पाहिजे। याकरता सामाजिक सर्वेक्षण, सामाजिक समता निर्माण करण्याचं कार्य माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला। विकसित महाराष्ट्र म्हणजे काय? मोदी सरकारच्या, आमच्या सरकारची योजना आमच्या लाडक्या बहिणीला गेली पाहिजे। आमच्या लाडक्या बहिणीचं, कास्तकाराचं, शेतमजुराचं समाधान झालं पाहिजे। उद्या गारपीट झाली तर सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, याला सरकार म्हणतो। आणि म्हणून या ठिकाणी समाधान शिबिरचं आयोजन केलं गेलं आहे। हे शिबिर एवढंच नाही आहे, या शिबिराची व्याप्ती मोठी आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।